उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो. म्हणजे बाहेरून जाऊन आलो की जास्त ऊन लागतं आणि हे ऊन लागलं की पित्त प्रकृतीच्या लोकांना पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी आज तुम्हाला पाचक रेसिपी दाखवत आहे. नमस्कार, एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. खरं म्हणजे हे लिंबाचा सीझन असतो तेव्हा हे पाचक करून ठेवतात. मी त्यावेळेस ही रेसिपी केली होती, पण तो व्हिडिओ माझा शूट झाला नाही. आज मला घरी पाचक करायचंच होतं म्हणून ही रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. इथं मी हे पाचक करण्यासाठी खडीसाखर घेतलेली आहे. हे सेंदे लोण घेतलेलं आहे. ह्याला सेंधा मीठसुद्धा म्हणतात. हे सेंधव. तसंच हे पादे लोण घेतलेलं आहे. हे पादे लोण. त्याचप्रमाणे ही 6 लिंब घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. यामध्ये 50 ग्रॅम आलंही घेणार आहे. सर्वप्रथम आपण ह्या लिंबांचा रस काढून घेऊयात. उन्हाळ्यात जी लिंब येतात त्या लिंबांना रस जरा कमी असतो, परंतु आज मला ही रेसिपी घरी करायचीच होती म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. ह्या लिंबांचा रस जेमतेम पाऊण वाटी निघालेला आहे. त्यामुळं किती साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेनच. या खडीसाखरेची आपण पिठी साखर करून घेतलेली आहे आणि आत्ता मी ही 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे. अजून साधारण आपल्याला 4 चमचे पिठी साखर लागेल. अर्धा चमचा सेंधव घातला आहे आणि अगदी पाव चमचा पादे लोण घातलेलं आहे. पाव चमचा साधं मीठ घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेते. हे पाचक पित्त होईल तेव्हाच घेतलं पाहिजे असं नाही. हे पाचक इतकं चविष्ट असतं म्हणून एरवीसुद्धा बऱ्याच जणांना नुसतं खायला म्हणूनसुद्धा हे पाचक आवडतं. ही रेसिपी अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. आमची आई आजी हे पाचक नेहमी करून ठेवत असत. हे मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे. मी टेस्ट करून बघितली आणि त्यामध्ये अजून 3 चमचे साखर मावणार आहे. एकंदरीत ह्या पाचकासाठी मला 5 चमचे पिठी साखर लागलेली आहे. ह्या पाचकाचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आलं. आता साधारण हे सर्व मिश्रण आपलं 1 वाटी व्हायला आलेलं आहे. त्यानुसार आपण आता आलं घालायचं आहे. आलं हे खिसून घालणार आहे. तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअरही करा. ह्या 1 वाटी मिश्रणासाठी मी साधारण 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. हे आलं मुद्दामून ह्या छोट्या खिसणीने किसून घेते म्हणजे रस हा छान आपल्याला नुसता हाताने काढला तरी होईल. बऱ्याच जणांना ह्या आल्याचा रस हा गाळून घेतलेला आवडतो, म्हणजे नुसता रस आवडतो. आमच्याकडे थोडंसं दाताखाली आलेलं आलंही आवडतं. जास्त नाही, पण थोडासा मध्ये एखादा कण दाताखाली आला तरी आवडतो. म्हणून हे नुसतं आलं मी असं हातानेच पिळून घेणार आहे. हा असा किस करून घेतलेला आहे. आल्याचा किस डायरेक्ट मी आता लिंबू मीठ साखरचं मिश्रण करून घेतलेलं आहे. त्यामध्ये असं हातानेच पिळणार आहे म्हणजे एखादा छोटासा कण ह्यामध्ये जातो आणि तो मध्येच दाताखाली आलेला सर्वांना आवडतो. ह्या आल्याचा असासुद्धा रस भरपूर निघत आहे. असं हे पाचक एकदा जर घरात करून ठेवलं तर फ्रीजमध्ये 6 महिने तरी आरामात टिकतं. हे पाचक गॅसेसचा त्रास होत असेल तेव्हाही घेतात. शिवाय पित्तामुळे जे डोकं दुखतं त्यापासून म्हणा किंवा उन्हातून आल्यानंतर मळमळ होते त्यासाठी किंवा पित्ताचे जे अनेक काही प्रत्येकाला होणारे प्रकार असतात त्याला बराचसा आराम मिळतो. आपल्याला जेव्हा पित्ताचा काही त्रास होत असतो ती एवढ्या चमचाभर हे पाचक घ्यायचं. तसंच डॉक्टरांकडे जाईपर्यंत तरी ह्या पाचकामुळे निश्चितच आराम मिळतो. असं हे बहुगुणी पाचक आहे. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.